श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नसून ती एक शक्ती आहे. आपण माळ जपतो, नामस्मरण करतो, पण लिखित नामजप हा साधनेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अनेक स्वामी भक्तांना प्रश्न असतो की हा जप नक्की कसा करावा, त्याचे नियम काय आणि तो किती वेळा करावा. तर आज आपण लिखित नामजपामागील शास्त्र आणि त्याची योग्य पद्धत सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टिपसुद्धा सांगणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा फक्त आपली जीभ कार्यरत असते, पण जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपल्या शरीरातील 3 महत्त्वाच्या गोष्टी एकत्रित काम करत असतात. त्या म्हणजे डोळे, आपण मंत्र बघतो सुद्धा, हात, आपण मंत्र लिहितो म्हणजे कृती सुद्धा करत असतो, आणि मन, आपण त्या मंत्रावरती लक्ष केंद्रित करतो. यामुळे मन विचलित होत नाही आणि एकाग्रता वाढते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास लिखित नामजपाने अधिक दृढ होतो. हे एक प्रकारचे मौन तप आहे, ज्याने मानसिक शांती आणि आत्मबळ मिळतं. जप कसा करावा? जप करण्याची योग्य पद्धत. एक कोरी वही किंवा नामजप वही घ्या. पेन शक्यतो लाल किंवा निळ्या रंगाचा वापरा. अनेकांच्या मते लाल रंग ऊर्जेचं प्रतीक असतं, म्हणून लाल रंगाचा पेनाचा वापर करतात. सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून जप करणं उत्तम. जागा शांत आणि स्वच्छ असावी. खाली आसन टाकून मांडी घालून बसायचं आहे आणि तुमचं जे शरीर आहे म्हणजे पाठीचा कणा जो आहे तो ताठ असावा. जप लिहिताना तो मनातल्या मनात किंवा स्पष्टपणे उच्चारून लिहायचा आहे. लिहिताना कोणाशीही बोलायचं नाही आहे आणि लिहित असताना मन तुमचं पूर्णपणे त्याच्यावरतीच एकाग्र पाहिजे. प्रत्येक अक्षर सुवाच्य आणि सुंदर काढण्याचा प्रयत्न करा, जणू काही तुम्ही स्वामींची सेवाच करत आहात. लिखित नामजप म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे, जी तुम्ही लिखित नामजपाद्वारे करत असता. आता किती वेळा करायचं आहे? तुम्ही दिवसाला 21, 51 किंवा 108 वेळा लिहिण्याचा संकल्प करू शकता. अनेक भक्त 21 दिवस, 40 दिवस किंवा 51 दिवसांचा संकल्प सोडत असतात. जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा संकट दूर करायचे असेल तर कोटी जप किंवा ठराविक संख्या पूर्ण होईपर्यंत रोज न चुकता लिहावे. पण लक्षात ठेवा की संख्येपेक्षा त्याच्यामधला भाव खूप महत्त्वाचा असतो. आता ती वही पूर्ण भरल्यावरती वहीचं काय करायचं? ती वही घराच्या देवघरात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची आहे. अनेक स्वामी मठांमध्ये, उदाहरणार्थ अक्कलकोट किंवा स्थानिक केंद्र, या वह्या जमा केल्या जातात. तिथे त्या जतन केल्या जातात. तिथेही तुम्ही अर्पण करू शकता. तर लिखित नामजप ही स्वामींशी जोडले जाण्याची एक मौल्यवान संधी आहे. आजपासूनच एक वही सुरू करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडतात. तुम्ही आधीपासूनच जप लिहित असाल तर तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.